मध्य प्रदेशच्या शिवपूर जिल्ह्यामध्ये उमरीकला गावामध्ये घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच थक्क करून सोडलेलं आहे। एका आईनं आपल्या लहान मुलासाठी जीवावर उदार होऊन जो पराक्रम केलेला आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। सायंकाळची 6:30ची वेळ। अविनाश हा मुलगा घराजवळ खेळत होता। त्याचवेळी त्याची आई गुरांना चारा पाणी घालत होती। अचानक दबा धरून बसलेल्या एका भक्षकानं हल्ला चढवला। तो होता एक भयानक चिता। एका झेपत त्याने अविनाशला जमिनीवर पाडलं आणि आपल्या तीक्ष्ण जबड्यात त्याचा गळा आणि चेहरा घट्ट दाबून धरला। लहानग्याच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता। आईने जेव्हा हे भीषण दृश्य पाहिलं तेव्हा तिला क्षणभरासाठीही भीती वाटली नाही। ती वेगाने धावत आली आणि आपल्या नखांनी हातांनी चित्याच्या जबड्याला फाडण्याचा प्रयत्न करू लागली। चिताई हट्टीपणाने मुलाला ओढत जंगलाकडे जायला निघाला, पण आईने तितक्याच हिमतीनं त्याला रोखून धरत ठेवलं। हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या त्या संघर्षामध्ये आईने चितेच्या तोंडात हात घालून आपल्या मुलाला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। सुमारे 10 मिनिटं चाललेल्या या लढाईनंतर अखेर चित्यानं हार मांडली आणि गुरगरत पळ काढला। पण या संघर्षामध्ये अविनाश गंभीररित्या जखमी झाला। त्याला 120 टाके पडले, मात्र त्याच्या आईने धाडसाने त्याचा जीव वाचवलाय। ही घटना ऐकून गावकरी हादरले आणि त्या मातेला सलाम करू लागले। अशा संकट समयी एका आईच्या हृदयात केवढी ताकद असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। आणि म्हणूनच जगातील सर्वात मोठी योद्धा ही आईच असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। मित्रांनो, ती आईच्या शौर्याबद्दल नक्कीच एक लाईक बनतो आणि तिचं कौतुक जितकं कराल तितकं कमी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।